राम मंडळी. तर मी श्रेया, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे NSS कॅम्पचा दुसरा दिवस. बघूया आज काय होतं. आता वाजले 5:30. खूप थंडी वाजते. आता मी चाललो योगा करायला. बघूया आज दिवसभरात काय काय होतं. तुम्ही पण नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा. मुद्दाम लिफ्टमध्ये टाईमपास करत होतो. त्यानंतर निघालो होतो आम्ही आमच्या लोकेशनवर जायला. इतका अंधार होता आणि गाठ होतं, पण एक्साइटमेंट एक वेगळीच होती आज पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची. त्यामुळे इतक्या गाठ्या थंडीत निघालोच आम्ही. दिवस उजाडल्यावर बघा आमचं समर्थ इन्स्टिट्यूट किती चमकते. मग आमच्या बसने आम्हाला आमच्या लोकेशनवर सोडलं होतं. आले आले ह्यांच्या इथे स्टोन पेपर खेळायला सुरुवात केली लहान पोरींसारखी. पण काय आता चालायचंच. इथे पोचल्या आम्हाला राष्ट्रीय सेवा योजनेचं पुस्तक दिलं, जे दिवसभर काय करणार आहे त्याची नोंद करायला. आणि त्यानंतर काय शिस्तीत लाईनीत उभे होतो. ते पण आपले NSSचं गीत घ्यायचं होतं, राष्ट्रगीत घ्यायचं होतं. त्यामुळे काल ते जे गट पाडले होते त्यानुसार कुठे कोणाला कसं पाठवायचं ह्याचं नियोजन यांचं चालू होतं. तोपर्यंत आमच्या मस्त गप्पा चालल्या होत्या बरं का. त्यानंतर डायरेक्ट 4 चाकी गाडीच न्यायला आली ना आम्हाला. मग काय निघालो आम्ही आमच्या पुढच्या कामाला. तरी ते आम्हाला दिलेल्या लोकेशनवर आम्ही पोचलो होतो. पण ह्या सरांकडून आम्ही माहिती करून घेत होतो की आम्हाला कसं काय करायचं आहे ते ऑनलाईन. तर काम हे होतं की गावकऱ्यांच्या प्रत्येक घरी जाऊन पीक पाहणीची नोंद करून घेणं हे आमचं काम होतं. ते काम आम्हाला जितकं चांगलं जमेल ते करण्याचा प्रयत्न केलाच आम्ही. तर मंडळी आम्ही करतोय सर्वे. उन्हात फिरतोय इकडे तिकडे गावांमधली. इकडची घरं इतकी लांब आहे की आता एवढं उन्हात दमलोय. इकडे भूक लागली आमच्या ऐश्वर्याला. खाती बिचारी. मजा वाटली होती आम्हाला, पण इथे आल्यावर कळते मजा होती सगळ्यांची. तर बघूया आता काय होतंय. इथे सगळी जण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी विभागली होती. त्यामुळे कोण कुठे ते सगळे शोधत आम्हाला हे सर घ्यायला आलते. तर फायनली एका ठिकाणी आम्ही इथे जमा झालो. आम्हाला आमच्या लोकेशनवर नेण्यासाठी गाडी येणार होती. त्याच गाडीची वाट बघत सगळी बसली होती. प्रत्येकजण एकमेकांना किस्से सांगत होतं काय कसं झालं ते. इतक्या वेळ ज्याची वाट बघत होतो तर गाडी आलीच. आम्हाला वाटलं दुसऱ्यांसाठी आली, पण ती आम्हालाच न्यायला आली. येताना मात्र 4 चाकीत आलो बरं का. पण जाताना मस्त IT स्टुडंटला ITत नेलं पिकअपमध्ये. इथे पोचल्यानंतर थोड्याच वेळात तहसीलदार सरांचं थोडंसं मार्गदर्शन झालं आम्हाला. आणि त्यानंतर त्यांनी आमचं खूप कौतुकही केलं ह्या कामाबद्दल जे आम्ही केलं. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन पीक पाहणीची नोंद करून घेतली. तर आमचे दमलेले चेहरे बघून त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करून थांबले ते पण. मग सगळ्यांसोबत फोटो काढला, पण आम्ही काही गेलो नाही कारण की इतक्या गर्दीत आम्ही कुठेच त्या फोटोत दिसणार नव्हतो. त्यामुळे आम्ही जागेवरच बसून राहिलो. मग निघालो आम्ही आमच्या रूमवर जायला. इथे बसमध्ये सगळ्या पोरींनी मस्त एन्जॉय करायचं काम चालू होतं. तर मंडळी व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट नक्की करायची बरं का.